उत्तरकाशी इथल्या सिलक्यारा बोगद्यातून सुखरूप बाहेर पडलेल्या मजुरांसोबत पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी आज दूरध्वनीवरून संवाद साधला आणि त्यांच्या तब्येतीची विचारपूस केली, तसंच त्यांचं मनोधैर्य देखील उंचावलं. सिलक्यारा बोगद्याच्या बचाव कार्यावर पंतप्रधान नरेंद्र मोदी सातत्यानं लक्ष ठेवून होते आणि उत्तराखंडच्या मुख्यमंत्र्यांकडून प्रत्येक घडामोडीची माहिती घेत होते. हे बचाव कार्य पूर्ण झाल्यावर पंतप्रधानांनी तातडीनं या कामगारांसोबत दूरध्वनीवरून संपर्क साधून त्यांची आपुलकीनं विचारपूस केली. तर या बचाव कार्याबद्दल सर्व मजुरांनी पंतप्रधानांचे आभार मानले. सबसे पहले तो मैं सभी आपके और आपके सभी साथियों को बधाई देता हूं. एक सुखरूप हम इतने संकट के बाद भी निकल पाए और मेरे लिए तो बहुत ही खुशी की बात है. मैं शब्दों में वर्णन भी नहीं कर सकता हूं, वरना कुछ भी बुरा हो जाता तो शायद मन को इतनी कैसे संभाल पाते कहना कठिन था. लेकिन ये केदारनाथ बाबा की, बद्रीनाथ भगवान की कृपा रही कि हम सब स्वकुशल आप लोग आए हैं. और 16-17 दिन समय कम नहीं होता है. आप लोगों ने बहुत बड़ी हिम्मत दिखाई और एक दूसरे का हौसला बनाए रखा. ये सबसे बड़ी बात है, क्योंकि ऐसे समय यानी रेलवे के डिब्बे में भी साथ साथ चलते हैं तो कभी न कभी तो तू मैं हो जाती है, लेकिन उसके बावजूद भी आपने सारा धैर्य रखा. मैं लगातार जानकारियां लेते रहता था, मुख्यमंत्री जी से भी लगातार संपर्क में रहता था. मेरे पीएमओ के अफसर वहां आकर के बैठे थे, तो जानकारियां रहती थी, लेकिन चिंता तो कम होती नहीं है. जानकारियों से तो समाधान तो होता नहीं है. लेकिन मैं सचमुच में आपके माध्यम से वहां जितने भी हमारे श्रमिक साथी निकल करके आए हैं, सबको और उनके परिवार का पुण्य भी काम आया है, ताकि इस संकट की घड़ी से बाहर निकल करके आए हैं. या बचाव कार्यात मिळालेलं यश देशातल्या प्रत्येक नागरिकाला भावनिक करणार आहे. बोगद्यात अडकलेल्या श्रमिकांनी या काळात दाखवलेलं धैर्य आणि साहस सर्वांसाठी प्रेरणादायक आहे, असं सांगत पंतप्रधानांनी सर्वांना निरोगी आयुष्याच्या शुभेच्छा दिल्या. उत्तराखंडचे मुख्यमंत्री पुष्कर सिंह धामी यांनी आज चिन्याली सौर रुग्णालयाला भेट दिली आणि मजुरांच्या तब्येतीची विचारपूस केली. यावेळी धामी यांनी या मजुरांना जाहीर केलेल्या मदतीचे धनादेश देखील सुपूर्द केले. केंद्र सरकारनं या संपूर्ण बचाव कार्यासाठी मदत केली आणि पंतप्रधान नरेंद्र मोदी सातत्यानं या बचाव कार्यावर लक्ष ठेवून होते, असं धामी यांनी यावेळी सांगितलं. त्यानंतर या मजुरांना एम्स ऋषिकेश इथं प्राथमिक तपासणीसाठी नेण्यात आलं आहे. तत्पूर्वी या कामगारांच्या कुटुंबियांनी बचाव कार्य यशस्वी झाल्याबद्दल अत्यानंद व्यक्त केला आणि फटाके वाजवून दिवाळी साजरी केली. राष्ट्रपती द्रौपदी मुर्मू आणि उपराष्ट्रपती जगदीप धनखड यांनी देखील या बचाव कार्याची प्रशंसा केली. दीर्घकाळ चाललेल्या या बचाव कार्यात अथक परिश्रम केलेल्या सर्व यंत्रणांचे केंद्रीय रस्ते वाहतूक आणि महामार्ग मंत्री नितीन गडकरी यांनी आभार मानले. सर्व श्रमिक आणि त्यांच्या कुटुंबियांना शुभेच्छा देत गडकरी यांनी त्यांचं अभिनंदन केलं. या बोगद्याच्या कामाचं सुरक्षेविषयक लेखापरीक्षण केलं जाईल, असंही त्यांनी सांगितलं.